आज घरातील वातावरण आनंदी होते, कारण वर्तमानपत्रात शालिनीबाईंच्या नवीन कादंबरीची मोठी समीक्षा छापून आली होती. शालिनीबाई, वय वर्षे 52, साधी राहणी, चेहऱ्यावर विद्वत्तेची तेज आणि डोळ्यात साठलेला अथांग अनुभव. गेल्या 15 वर्षापासून त्यांनी लेखनाच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले होते. त्यांचे पती विठ्ठलराव गेल्यानंतर लेखणी हाच त्यांचा एकमेव आधार बनली होती. त्यांची सून मेघना धावतच हातात वर्तमानपत्र घेऊन आली. आई, अहो आई, इकडे बघा. साहित्यप्रभामध्ये तुमच्या उंबठा कादंबरीवर 2 पाने भरून लेख आला आहे. समीक्षक म्हणतायत की तुम्ही स्त्रियांच्या मनाचा ठाव घेतला आहे. संपूर्ण पुण्यात तुमच्या नावाची चर्चा आहे. शालिनीबाईंनी मृदू हास्य केले. अगं मेघना, हे तर वाचकांचे प्रेम आहे. मी फक्त शब्द मांडते, ते भावनांशी जोडले जातात, इतकेच. तेवढंच शालिनीबाईंचा मुलगा अनिकेत ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर कौतुकापेक्षा नाराजी जास्त दिसत होती. तो म्हणाला, आई अभिनंदन, पण मला एक कळत नाही. तू नेहमी तुझ्या कथांमध्ये पुरुषांना विलन का दाखवतेस? प्रत्येक वेळी बाईच बिचारी आणि पुरुष अन्याय करणारा. हे आता जुनं झालंय. थोडा वास्तववादी विचार करत जा. संसारात पुरुष खांद्याला खांदा लावून चालत असतो, मागे नाही. मेघनाने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. अनिकेत, प्रत्येक कथेचा एक दृष्टिकोन असतो. आई जे पाहतात ते लिहितात. असो, मला उशीर होतोय, असे म्हणून अनिकेत रागात निघून गेला. अनिकेतचे विचार थोडे संकुचित होते. त्याला वाटायचे की आईने आता फक्त देवधर्म आणि घराकडे लक्ष द्यावे. समाजात प्रसिद्ध होणे त्याला फारसे रुचत नसे. अनिकेत गेल्यानंतर शालिनीबाई शांत झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मावळला होता. मेघनाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आई, तुम्ही त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. त्याला तुमचं यश पचवता येत नाहीये, दुसरं काही नाही. तुम्ही लिहित राहा. तुमच्या लेखनामुळे कितीतरी स्त्रियांना जगण्याची नवी उमेद मिळते. शालिनीबाई आणि मेघना यांचे नाते सासू सुनीचे कमी आणि मैत्रिणीचे जास्त होते. मेघना पेशाने शिक्षिका होती, पण तिचे अर्धे लक्ष सासूबाईंच्या गरजांकडेच असे. रात्री जेव्हा शालिनीबाई लेखनात दंग असायच्या, तेव्हा मेघना न विसरता त्यांच्यासाठी मसाला चहा घेऊन यायची. आई, हा घ्या तुमचा आवडता चहा. चहा पिलात की डोक्यातला थकवा पळून जाईल आणि लेखणी पुन्हा सुसाट धावेल. मेघना हसत म्हणायची. अगं मेघना, तू नसतीस तर मी हे सगळं कसं निभावलं असतं कुणास ठाऊक. तू माझी सून नाहीस, तर मुलगी म्हणून माझ्या आयुष्यात आली आहेस. शालिनीबाई भाऊक होऊन म्हणत. एकदा दुपारी मेघना शाळेतून लवकर आली. तिने पाहिलं की शालिनीबाईंच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा आहे. आतून हुंदक्यांचा आवाज येत होता. तिने हळूच पाहिले तर शालिनीबाई विठ्ठलरावांचा फोटो छातीशी धरून रडत होत्या. मेघना आत गेली आणि त्यांच्या शेजारी बसली. आई, काय झालं? तब्येत ठीक नाही का तुमची? शालिनीबाईंनी डोळे पुसले आणि म्हणाल्या, नाही ग मेघना, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. विठ्ठल असते तर आज नक्कीच माझ्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा आणि एखादं छान पुस्तक घेऊन आले असते बघ. त्यांना जाऊन 15 वर्षे झाली, पण आजही हे घर मला खायला उठतं. मुलाचा संसार आहे, तुझा आधार आहे, यश आहे, पण तरीही या 4 भिंतींमध्ये एक भयानक एकाकीपणा आहे, जो रात्रीच्या वेळी मला अस्वस्थ करतो. मेघनाला पहिल्यांदा जाणीव झाली. यशाच्या शिखरावर असलेल्या या स्त्रीला आतून किती पोकळी जाणवत आहे. समाजात वावरताना त्या खंबीर दिसत असल्या तरी वैयक्तिक आयुष्यात त्यांना एका जोडीदाराची, एका सहवासाची नितांत गरज होती. काही दिवसांनी स्मृती बंगल्याच्या दारावरची बेल वाजली तेव्हा मेघनाने दरवाजा उघडला. समोर एक सात्विक चेहऱ्याचे, साधारण 55 वर्षाचे एक गृहस्थ उभे होते. नमस्कार, मी सदानंद कुलकर्णी. मी शालिनीबाईंच्या साहित्याचा खूप मोठा चाहता आहे. त्यांना भेटायला आलो होतो, त्यांनी नम्रपणे विचारले. शालिनीबाई बाहेर आल्या. सदानंद यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. मॅडम, तुमची पहाट ही कादंबरी वाचून मी इतका प्रभावित झालो की तुम्हाला भेटल्याशिवाय राहिलं नाही. मी स्वतः एक निवृत्त लायब्ररियन आहे. तुमच्या शब्दात जी ताकद आहे ती आजकालच्या लेखनात दिसत नाही. शालिनीबाईंना त्याचे बोलणे आवडले. दोघांच्या गप्पा रंगल्या. सदानंद हे सुद्धा विधुर होते. त्यांना मूल बाळ नव्हते. त्यांना साहित्याची प्रचंड ओढ होती. त्या दिवशी सुरू झालेली ही ओळख पुढे मैत्रीत बदलली. आता सदानंद अधूनमधून भेटायला येऊ लागले. कधी दोघे मिळून सार्वजनिक वाचनालयात जात, तर कधी बागेत बसून तासनतास साहित्यावर, जगण्यावर चर्चा करत. शालिनीबाईंच्या आयुष्यात पुन्हा एकदा चैतन्य आले होते.
त्यांच्या चेहऱ्यावर आता वेगळीच चमक दिसत होती. अनेक महिने असेच गेले. एक दिवस बागेत बसलेले असताना सदानंद थोडे गंभीर झाले. ते म्हणाले, शालिनीजी, मला एक गोष्ट बोलायची आहे. आपण दोघेही आयुष्याच्या एका वळणावर आहोत, जिथे फक्त शांतता हवी असते. तुमच्याशी बोलताना मला असं वाटतं की माझं हरवलेलं घर मला पुन्हा मिळालं आहे. जर तुमची हरकत नसेल तर आपण उरलेलं आयुष्य एकमेकांच्या साथीने घालवू शकतो का? तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? शालिनीबाई क्षणभर स्तब्ध झाल्या. मनात आनंदाच्या लाटा उठल्या होत्या, पण लगेच समोर अनिकेतचा चेहरा आणि समाजाचे टोमणे उभे राहिले. सदानंदजी, या वयात लोक काय म्हणतील? माझा मुलगा काय म्हणेल? शालिनीजी, आयुष्य तुमचं आहे. लोकांनी आपल्याला दुःखात साथ दिली नाही, मग सुखात विचारण्याचं कारण काय? सदानंद यांनी धीर दिला. शालिनीबाईंनी घरी येऊन मेघनाला सगळं सांगितलं. मेघनाने आनंदाने उडीच मारली. आई, हे तर खूप छान होईल. तुम्हाला तर एक हक्काचा सोबती मिळेल. पण जेव्हा ही गोष्ट अनिकेतच्या कानावर पडली तेव्हा घरात भूकंप झाल्याप्रमाणे तो म्हणाला, आई, तुझे डोके ठिकाणावर आहे ना? नातवंड खेळवण्याच्या या वयात तुला लग्न सुचतंय? तुला काहीच लाज शरम उरली नाही का? त्या सदानंदला मी चांगला धडा शिकवतो. शालिनीबाई काहीच बोलू शकल्या नाहीत. त्या फक्त रडत राहिल्या. दुसऱ्या दिवशी शालिनीबाई आणि मेघना बाजारात गेल्या असताना शेजारी राहणाऱ्या विमला काकूंनी त्यांना थांबवले. काय ग शालिनी, ऐकलंय काहीतरी नवीन? म्हणे तू लग्न करणार आहेस या वयात? थोडी तरी वयाची आणि समाजाची जाण ठेव. हे तुला शोभतं का? शालिनीबाई मान खाली घालून उभ्या होत्या, पण मेघना गप्प बसली नाही. ती कडक आवाजात म्हणाली, विमला काकू, तुमच्या भावाने त्याच्या पत्नीच्या निधनानंतर वयाच्या 60व्या वर्षी दुसरं लग्न केलं, तेव्हा तुम्ही सगळे आनंदात होतात ना? मग स्त्रीने आपल्या एकाकीपणावर फुंकर घालण्यासाठी जोडीदार निवडला तर तो गुन्हा कसा? हा समाज पुरुषांना वेगळे आणि स्त्रियांना वेगळे न्याय का लावतो? माझ्या सासूबाईंना त्यांचं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. मेघनाने अनिकेतलाही एका रात्री शांतपणे बसवून समजावले. अनिकेत, विचार कर, आपण दोघे तरुण आहोत, आपले मित्र आहेत, करिअर आहे. पण आई, दिवसभर घरात त्या एकट्या असतात. रात्री त्यांना भीती वाटते किंवा कोणाशी तरी बोलावंसं वाटतं, तेव्हा तू त्यांच्यासाठी वेळ काढतोस का? त्यांना केवळ एक सून किंवा मुलगा नकोय, त्यांना एक समान विचारांचा जोडीदार हवाय. तू मुलगा म्हणून फक्त एक कर्तव्य पार पाडतोयस, पण त्यांना सहवास हवाय, त्यांचा आनंद हिरावून घेणारा तू कोण? मेघनाचे शब्द अनिकेतच्या वर्मी लागले. त्याला आठवलं की बाबा गेल्यानंतर आईने किती कष्ट करून त्याला मोठे केले, स्वतःच्या गरजा मारून त्याला शिकवले. आज ती आपल्याकडे काहीतरी मागत नसून फक्त सुखाचे 2 क्षण मागत आहे. एके दिवशी सदानंद आणि मेघना लायब्ररीत बसून चर्चा करत होते की लग्न कसं करायचं, कारण अनिकेतचा विरोध होता. तेवढ्यात तिथे अनिकेत आला. त्याला बघून सदानंद घाबरले. अनिकेत जवळ आला आणि सदानंद यांच्या पाया पडला. मला माफ करा काका, मी माझ्या अहंकारात आईच्या मनाचा विचारच केला नाही. आई, तुला जे हवंय तेच होईल. त्याने शालिनीबाईंना मिठी मारली. घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले. मोजक्या मित्रमंडळीच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत शालिनीबाई आणि सदानंद यांचा विवाह सोहळा पार पडला. शालिनीबाईंनी लाल काठाची सुंदर साडी नेसली होती आणि सदानंद यांनी पांढरा कुर्ता. दोघांच्या चेहऱ्यावरचे समाधान काही वेगळेच होते. पाठवणीच्या वेळी मेघना सासूबाईंच्या गळ्यात पडून रडली. तिने सदानंद यांच्या हातात शालिनीबाईंचा हात दिला आणि म्हणाली, काका, आता माझी आई तुमच्या जबाबदारीवर आहे. त्यांना कधीही एकटं वाटून देऊ नका. शालिनीबाईंनी जाताना वळून पाहिले. त्यांना आज खऱ्या अर्थाने त्यांचे घर, त्यांचे आयुष्य आणि त्यांची नवी पहाट सापडली होती. एका सुनेने एका सासूला दिलेली ही सर्वात मोठी भेट होती. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच छान छान कथांसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.